ब्रेकर तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत 25 मिनिटं 50 बातम्यांना सुरुवात करण्याआधी आत्ताच्या हेडलाईन्स पाहूया। हेडलाइंस प्रायोजक राजयोग पेंट्स, खुशियां आपकी, रंग हमारे। केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन मांडणार अर्थसंकल्प। आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लोकप्रिय घोषणा होण्याची शक्यता। आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे मैदानात। ठाकरे आजपासून 2 दिवसीय रायगड दौऱ्यावर। लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे ॲक्शन मोडवर। राज ठाकरे आजपासून 2 दिवसीय नाशिक दौऱ्यावर। रोहित पवारांची आज पुन्हा ईडी चौकशी। बारामती ॲग्रो घोटाळा प्रकरणी रोहित पवारांची दुसऱ्यांदा होणार चौकशी। मेट्रो 12च्या बांधकामाला मार्चमध्ये सुरुवात। 3 कंपन्यांमध्ये निविदेसाठी स्पर्धा। क्षयरोगानं मुंबईकरांची चिंता वाढवली। वर्षभरामध्ये तब्बल 63,000हून अधिक क्षयरोग रुग्ण तर 2,000हून अधिक क्षयरुग्णांचा मृत्यू। जानेवारी महिन्यामध्ये मुंबईत तब्बल 10,467 घरांची विक्री। गेल्या 2 वर्षात घर विक्रीमध्ये मोठी वाढ। मुंबईमध्ये तरंगत्या कचऱ्याच्या सफाईसाठी ट्रॅश बूम यंत्रणा। पाण्याचा निचरा जलद गतीनं होणार। छत्रपती संभाजीनगरच्या सिडको बस स्टँडजवळ गॅस टँकरचा अपघात। अग्निशमन दलाच्या 7 गाड्या घटनास्थळी दाखल। सुदैवानं मोठा अनर्थ टळला। नालासोपाऱ्यामध्ये पार्किंगमधील 6 ट्रक जळून खाक। ट्रकमधल्या केमिकलचा स्फोट झाल्यानं इमारतींचं देखील नुकसान। सुदैवानं जीवितहानी नाही। आणि काश्मीरच्या गुलमर्ग आणि सोनमर्गमध्ये तुफान बर्फवृष्टी। अनेक रस्ते वाहतुकीसाठी बंद।